कुणबी दाखले द्यायला दिरंगाई का? संदीप पाटील आबा. क्रांतिसूर्य संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनामुळे मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत. दाखल्यासाठी मराठा समाज बांधवांनी अर्ज केले आहेत, परंतु शासकीय विभागात अर्ज प्रलंबित आहेत. याची सखोल माहिती घेण्यासाठी शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची मराठा बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्या म्हणाल्या, यापुढे मराठा बांधवांना कुणबी दाखल्याबद्दल कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही. मी तहसीलदार हातकर्णी यांनाही कुणबी दाखल्याबद्दल सूचना देते. आपण निश्चित राहावे व लगेच फोनवरून तहसीलदारांना सूचना दिल्या. तेव्हा आम्ही सर्वजण मिळून नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनाही भेटून या संबंधित निवेदन दिले. त्यांनीही आमचे म्हणणे ऐकून घेतले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. संदीप पाटील आबा यांनी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना सांगितले की कुणबी दाखला काढण्यासाठी महाई सेवा केंद्र येथे गेल्यानंतर काही महाई सेवा केंद्रवाले शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा 10 पट रक्कम मागितली जाते. उदाहरणार्थ जर 33 रुपये खर्च येत असेल तर त्या ठिकाणी 500 ते 600 रुपये या कुणबी दाखल्यासाठी घेतले जातात. तरी असे करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व जास्त पैसे घेऊन गोरगरीब जनतेला लुबाडणाऱ्या महाई सेवा केंद्रवाल्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी केली. प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्यामार्फत वडगाव येथे लवकरात लवकर कॅम्प घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी सकल मराठा समाज बांधव विजय अफराद, अभिजित पाटील, संदेश पाटील, हनुमंत पाटील, रोहित यादव, राहुल चव्हाण, वसंत चव्हाण, विवेक यादव, विक्रांत पाटील उपस्थित होते. यावेळी N15 न्यूजचे प्रतिनिधी सागर जमने यांनी संदीप पाटील आबा वडगाव आणि हनुमंत पाटील सावर्डेकर यांची रोखठोक मुलाखत घेतली. आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा N51 न्यूज. शिवराय मराठा समाज, सकल समाज, मराठा समाज, सकल समाज, पंचकृषी यांच्या वतीनं माननीय प्रांताधिकारी यांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणबी प्रमाणपत्रामुळे यासाठी आंदोलन करत आहेत. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणबी असलेली नोंद असलेली जवळजवळ 1 लाख ते 1.25 लाखच्या आसपास नोंदी सापडलेल्या आहेत. आणि आपल्या हातकणंगले जिल्ह्यामध्ये जवळजवळ 16,000 सापडले आहेत. परंतु हातकणंगले तालुक्यात 16,000 नोंदी सापडले आहेत. परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टोटल 10,000च फक्त प्रमाणपत्र मिळाले. म्हणून आम्ही वडगाव व पंचकृषी सकल मराठा समाजाच्या वतीनं आज प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर तशा पद्धतीच्या तहसीलदारांना सूचना देऊन लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर आम्ही इथं तहसीलदार कार्यालयात इथे आलेलो आहे. इथंही आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर जे काही त्रुटी आहेत ते त्याचा निपटारा करून लवकरात लवकर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तरी आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागं घेतलेलं नाही आहे, हे सरकारनं पण लक्षात ठेवावं. दादांनी सांगितलं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कुणबी दाखल्यांचा पाठपुरावा करा. आणि त्या अनुषंगानं आम्ही 6 दिवस कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केलं. त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की संपूर्ण 1 लाखाच्या पुढं कुणबी जे नोंदी आहेत त्या सापडलेल्या आहेत. पण दाखले किती मिळाले तर फक्त 10,000. म्हणजे याचा जर अर्थ आपण जर काढला तर फक्त 10%च त्याची कार्यवाही झालेली आहे आणि 90% दाखले अजून मिळाले नाहीत. तर यासाठी जे प्रशासन असेल किंवा जे मंत्री असतील किंवा आमदार असतील, जिल्ह्यातले पालकमंत्री असतील, त्यांनी स्वतः या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे.